नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चेचा नवीन असा विषय घेऊन आलोय म्हणजे इंदापूर तालुक्यातले माजी मंत्री आणि 1995 पासून सलग 4 टर्म निवडून आलेले हर्षवर्धन पाटील आणि त्यांचे कट्टर विरोधक दत्तात्रय भरणे। दत्तात्रय भरणेंनी 2014 साली हर्षवर्धन पाटलांचा पराभव केला होता। त्यानंतर सलग 3 टर्म दत्तामामा भरणे हे निवडून आलेत। राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट कृषी मंत्री आहेत। तर ह्या कट्टर विरोधकांचं मनोमिलन झालंय आणि ते म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावरती दोन्ही नेते एकत्र जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लढवणार आहेत। आणि त्या कशा लढवणार आहेत, काय लढवणार आहेत, कोणते कोणते मतदारसंघ वाटून घेतलेले आहेत, कुठला झेडपीचा गट त्यांनी वाटून घेतलेला आहे किंवा कुणी काय घेतलेला आहे, तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय। तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती। आणि चला चर्चेला सुरुवात करूया। महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये कधी नव्हे असं हर्षवर्धन पाटील आणि हर्षवर्धन पाटलांचे जे विरोधक असणारे दत्तामामा भरणे हे काहीचे एकत्र निवडणुका लढवणार आहेत आता जवळपास निश्चित झालेला आहे। त्याची कारण ही तशीच आहेत मित्रांनो। पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्याच महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या, निवडणुकांची मतमोजणी झाली, मतं झाली आणि आता निवडणुका संपून गेलेल्या आहेत। या निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र जोरदार असा फटका बसलेला आहे। शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस तिचं चिन्ह तुतारी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी तिचं चिन्ह घड्याळ। पाठीमागच्या काळामध्ये अजित पवार हे जवळपास 40 आमदार घेऊन भारतीय जनता पक्षाच्या सत्तेच्या सोबत गेले आणि त्यांना सत्तेमध्ये उपमुख्यमंत्रीपद, अर्थमंत्रीपद देण्यात आलं। परंतु त्यानंतरच्या ज्या नगरपालिका नगरपंचायतीच्या ज्या निवडणुका झाल्या या निवडणुकांमध्ये मात्र सबसेल फेल ठरले अजित पवार आणि शरद पवारांची देखील राष्ट्रवादी। अजित पवारांची जी राष्ट्रवादी आहे जेमतेम नगरपालिका नगरपंचायतीमध्ये 36 ठिकाणी नगराध्यक्षपद पटकावण्यात यश मिळालं, तर महानगरपालिकेमध्ये मात्र सुपडा साफ झालेला आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुणे महानगरपालिका अजित पवार हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि बारामतीकरांचं पुणे जिल्ह्यावरती कायमस्वरूपी वर्चस्व राहिले। त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा बारामतीकरांचं कायमस्वरूपी वर्चस्व राहिलेलं होतं। परंतु या वर्चस्वाला कुठेतरी खेळ लावण्याचं काम हे भारतीय जनता पक्षानं केलंय, देवेंद्र फडणवीसांनी केलंय। महाराष्ट्राचे जायंट किलर आणि महाराष्ट्राचा धुरंधर म्हणजे देवेंद्र फडणवीसच ठरलेले आहेत। महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकेपैकी तब्बल 24 महानगरपालिकेवरती महायुतीचा झेंडा, तसंच भारतीय जनता पक्षाचा झेंडा हा 21 महानगरपालिकेवरती फडकलेला आहे। त्यातच पिंपरी चिंचवड असेल, पुणे असेल या महापालिका। आणि महाराष्ट्रामध्ये अजित पवार आणि शरद पवारांची जादू अजिबात चाललेली नाही। त्यातली त्यात पुणे आणि पिंपरी चिंचवड हे दोन्ही जिंकून येतील असं वाटलं होतं, परंतु ते सुद्धा फोल ठरल्यामुळं दोन्ही पवारांची म्हणजे काका पुतण्यांची काल तात्काळ मीटिंग झाली बारामतीच्या गोविंद बागेमध्ये आणि असं ठरलं की आपण आता महाराष्ट्रभर एकत्र आल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही। असंच काहीशा पद्धतीनं आता इंदापूर तालुक्यामध्ये सुद्धा त्यांनी सूत्र ठरवलेली आहेत। म्हणजे बघा, इंदापूर तालुक्यामध्ये हर्षवर्धन पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन प्रबळ गट आहेत। पूर्वी हर्षवर्धन पाटील 1995 ला अपक्ष होते, त्यानंतर ते काँग्रेसवासी झाले। काँग्रेसच्या पंजावरती त्यांनी निवडणुका लढवल्या, त्यानंतर त्यांनी पंजा सोडून भाजपमध्ये गेले होते। भाजपच्या तिकिटावरही त्यांनी निवडणूक लढवली चिन्हावरती। परंतु आता त्यानंतर त्यांनी 2024 मध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आणि तेव्हापासून ते तिथंच आहेत। आता सध्या अशी परिस्थिती झालेली आहे की पुणे जिल्हा परिषद म्हणजे महाराष्ट्रातल्या 12 जिल्हा परिषदा आणि 120-125 पंचायत समित्यांच्या निवडणुका लागलेल्या आहेत। आता या निवडणुकांमध्ये जर आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनं एकत्र लढणं हे काळाची गरज बनलेली आहे। त्या दृष्टीनं शरद पवार अजित पवारांनी सांगितलं, म्हणजे अजित पवारांनी भरणेंना सांगितलं की हर्षवर्धन पाटलांसोबत जुळवून घ्या आणि शरद पवारांनी सुद्धा हर्षवर्धन पाटलांना सांगितलं की काही करा पण जिल्हा परिषद तरी कमीत कमी आपल्या ताब्यातून गेली नाही पाहिजे। त्याच्यासाठी पुणे जिल्हा परिषदेला मात्र जाम फिल्डिंग लावून ठेवलेली आहे। तर त्यांच्या सांगण्यावरनं मात्र
इंदापुरात तालुक्यात देखील दोन्ही नेते एकत्र आलेले आहेत आणि दोन्ही नेते एकत्र येऊन निवडणूक लढवणार आहेत हे आता जवळपास जाहीर झालेलं आहे. तर आता दोन्ही नेते एकत्र येणार म्हणजे नेमकं वाटणी कशी होणार? पुणे जिल्हा परिषदेला 73 जिल्हा परिषद सदस्य आहेत, तर इंदापूर तालुक्याला 8 जिल्हा परिषद सदस्य आहेत. तर या 8 जिल्हा परिषदेपैकी हर्षवर्धन पाटील यांना 3 जिल्हा परिषद सदस्य आणि 7 पंचायत समिती सदस्य देण्यात आलेले आहेत. म्हणजे इंदापूर तालुक्याला 8 जिल्हा परिषदेचे सदस्य आणि 16 पंचायती समितीचे सदस्य आहेत. त्यापैकी 3 हर्षवर्धन पाटील यांना जेडपी सदस्य आणि 5 दत्तात्रय भरणे म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला देण्यात आलेले आहेत. तर 9 आणि 7 म्हणजे हर्षवर्धन पाटलांना 7 पंचायत समिती सदस्य आणि भरणेंकडं 9 पंचायत समिती सदस्य अशी ही विभागणी झालेली आहे आणि अशी मिळून 16 आणि अशी मिळून 8. तर हर्षवर्धन पाटील यांना जे 3 गट आणि पंचायत समितीचे जे गण दिलेले आहेत त्यापैकी बघा माळवाडी वडापुरी हा जिल्हा परिषदेचा गट जो आहे हा हर्षवर्धन पाटलांना देण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर तिथं जे पंचायत समितीचे दोन्ही गण आहेत म्हणजे माळवाडी आणि वडापुरी हे दोन्ही गण हर्षवर्धन पाटील यांना देण्यात आलेले आहेत. तसंच बावडा गण जो आहे हा बावडा सुद्धा हर्षवर्धन पाटलांना देण्यात आलेला आहे आणि तिथं पंचायत समितीचे जे 2 गण आहेत म्हणजे बावडा गट आणि बावडा गण आणि दुसरा एक गण असे दोन्ही देण्यात आलेले आहेत. त्यानंतर भवानीनगरचा जो वरचा गट आहे जो गोलपांचा होता तो आता राखीव झालेला आहे, तो देखील हर्षवर्धन पाटलांना देण्यात आलेला आहे आणि त्याच्या सोबत जे 2 गण आहेत ते सुद्धा हर्षवर्धन पाटील यांना देण्यात आलेले आहे. तर दत्तात्रय भरणे यांना लासोरणे, भिगवण, पळसदेव असे काही 5 गट आणि त्या गटामध्ये असलेले जे गण आहेत ते सुद्धा भरणे यांना देण्यात आलेले आहेत. आता ही युती म्हणजे आता ह्या सगळ्या कार्यकर्त्यांना मान्य होती का हे सुद्धा बघावं लागणार आहे. जसं की आता माळवाडी आणि वडापुरी गटामध्ये अभिजित भैया तांबिले यांनी जोरदार तयारी सुरू केली होती. त्याचबरोबर जे गणामध्ये निवडून आलेले होते जी काय मंडळी हे सुद्धा आता तयारीला लागलेली होती, परंतु अचानक हे गट आणि गण विरोधी पक्षाला म्हणजे पारंपरिक विरोधक हे हर्षवर्धन पाटीलच आहेत, परंतु आता मनोमिलन झाल्यामुळं वाटणी या विभागणीमध्ये हे त्यांना गेल्यामुळं जे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक लोक होते यांची मात्र आता गोची झाली, कोंडी झाली असंच काहीच आपल्याला दिसतंय. परंतु या कोंडीतून आता काय मार्ग काढतील हे सगळे हे सुद्धा आता बघणं गरजेचं आहे. परंतु इंदापूर तालुक्यामधली ही गरमागरम चर्चा आणि खमंग अशी चर्चा हीच की इंदापूर तालुक्यामध्ये आता ज्या हो घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत यामध्ये मात्र कधी काळी कट्टर विरोधक एकमेकाचे असलेले जेडपी पंचायत समितीला मात्र एकत्र निवडणुका लढवतायत हे तितकंच खरंय. आता यांना प्रबळ विरोधक म्हणून कोण असणार आहे हे सुद्धा आता बघणं गरजेचं आहे. भारतीय जनता पक्षाचे जे प्रवीण माने आहेत हे या ठिकाणी प्रमुख लढत देतील का, उमेदवार उभे करतील का, किंवा ह्या दोघांच्या समोर इतर पक्षाचं काय चालेल का हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. म्हणजे अजित पवार यांचं आणि शरद पवारांचं असं चाललेलं आहे की कमीत कमी पुण्याची जिल्हा परिषद तरी आपल्या ताब्यात ठेवायची, ती भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात जाऊ द्यायची नाही. त्याला भारतीय जनता पक्षानं सुद्धा ताकद लावलेली आहे की पुरंदर तालुका म्हणजे सासवडचे संजय जगताप यांना भाजपमध्ये घेतलेला आहे, बोरचे संग्राम थोपटे यांना भाजपमध्ये घेतलेले आहे. असे पुणे जिल्ह्यातले असंख्य नेते ग्रामीण भागातले सगळे भारतीय जनता पक्षामध्ये घेतलेले आहेत, राहुल कोल असतील किंवा अजून. त्यामुळं या पुणे जिल्हा परिषद सुद्धा टफ अशी होणार आहे आणि इथं सुद्धा भारतीय जनता पक्षाचं प्राबल्य खूप असल्यासारखं आपल्याला दिसतंय. यामुळं अजित पवार यांना ही जिल्हा परिषद जिंकणं सुद्धा तेवढं सोपं राहिलेलं नाही, ही जिल्हा परिषद जिंकणं सुद्धा अवघड झालेलं आहे. आता त्यातच इंदापूर तालुका काय करतोय नेमकं, हर्षवर्धन पाटील आणि दत्ता भरणे यांच्या पाठीशी जातोय का भाजपच्या पाठीशी जातोय हे सुद्धा आता बघणं गरजेचं आहे. परंतु सध्याच्या राजकारणामध्ये मात्र मोठी अशी गरमागरम हीच चर्चा आहे की कधी काळी एकमेकाचे कट्टर विरोधक असलेले मात्र
आता एकत्र झालेले आहेत। नगरपालिकेची निवडणूक होती त्यावेळेस मात्र हर्षवर्धन पाटील, प्रदीप गारटकर आणि प्रवीण माने यांनी एकत्र पॅनल केला होता आणि आता मात्र हर्षवर्धन पाटील आणि दत्ता भरणे यांचा एकत्र पॅनल आहे। यामुळे जनता सुद्धा काहीशी संभ्रम अवस्थेमध्ये आहे की हे नेते कधी कोण कुठं जाते, कोणाची कशी युती होती, लोकांना सुद्धा काय कळणं असं झालेलं आहे। एकंदरीत असं तालुक्यामध्ये चर्चा निर्माण झालेली आहे। तर बघा, आज एवढंच। माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समे, भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे।